हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. आजचा विषय थोडासा गंभीर आहे, कारण की आज सकाळी मी स्विमिंग पूलमध्ये जेव्हा गेलो होतो पोहण्यासाठी, त्यावेळेस खूप मोठा प्रसंग माझ्यासमोर घडलेला आहे आणि तो बघा हा झालेला आहे. प्रसंग असं झालं मित्रांनो की जस्ट मी स्विमिंग पूलमधून पोहून बाहेर निघालो आणि माझा पाय एका ड्रेनेजची एक लाईन असते, एक छोटीशी नाली त्याच्यावरती गाडी आणलेली असते, त्याच्यावरती मी पाय ठेवला आणि ती गाडी तिथून मध्ये गेली आणि हा माझा पाय पण त्याच्यामध्ये गेला. पूर्ण चमडी निघाली आणि मधलं हाड मला दिसत होतं. तो क्षण खूपच भयानक होता. त्या गोष्टी झाल्या त्यावेळेस चांगला व्यक्ती होता, पटकन माझ्या पायाला पटकन त्याला पट्टी बांधून दिली आणि त्याच्यानंतर माझे जे मित्र आहेत त्यांना बोलवलं आणि दोनच मिनिटात मी पेशंट बरोबर हाताला सलाईन आणि एका हातात बिस्किट आणि चहा. घरी पाणी नव्हतं ना पोहायला, त्याच्यामुळे पोहायला गेलो होतो आणि हे काम करून आलं. थोड्या पूर्वी आकाश होता, पेशंट बोलताय. एक्सरे पण काढला, पट्टी लावली, बेडवरती झोपलो, सलाईन चालवली. म्हणजे 2 मिनिटात तुमचं काय होईल काय सांगता येत नाही. सेकंदाचाही तुमचा भरोसा नाही. जे नशिबात आहे ते भोगवता. फ्रॅक्चर झालं नाही हे नशीब, नाहीतर अजून वाढलं असतं काम. थोडक्यात वाचलो. झाला डिस्चार्ज 1 तासामध्ये. सलाईन चढवले पण 2 दिवस ठेवावं लागलं. डिस्चार्ज झालाय, आता डायरेक्ट घरी. आईला अजून माहिती नाहीये. आता आईचे काय रिएक्शन असतात ते बघायला लागतील. आईला आणि यशोदाला अजून माहिती आहे पण थोडंसं लागलंय म्हणून सांगितलंय. काय करावं. जाताना गाडीवर गेलो होतो आणि येताना हे बघा लंगडत आलंय. लंगडत आणि ते काय झालं पप्पाला. पप्पा आला, पप्पा लंगडत आला पण. आई पण गेली.
आता मला वाटतं 15 दिवस तरी ह्या बेडवरतीच राहावं लागेल. नको नको त्याला निधी. हाऊ आहे ते हाऊ. हाय त्याला हात लावायचा नाही. हा बापरे लय मोठी गर्दी. हा आलो का? तुझ्या पण नीट करू देणार बायका. हे काही बदगत तुमची वाट बघला तर शिव थांब. आई पण आल्या. नीचे पप्पा आले तर अगोदरच आणि पायाला बघा कसाला हाणून घेऊन आले तर मस्त एकदम अजून हसायले तर. आईने अजून बघितलं नाही मला. आई म्हणल्या काय टेन्शन घ्यायचं नाही जाऊ दे तिकडे म्हणल्या. हे बघा हाताला सलाईन आणि त्या चांगले पडलेत म्हण टाके 4-5. आई पूजा करून आल्यात. आता आम्ही सगळेजण जेवण करतोय आणि चे पप्पा बघा काय हालत झाली आज. आज फुल पेशंट झालोय मी. हा मला वाटलं नव्हतं मी आज पेशंट होईल पण आज पेशंट झालोय. आज नागपंचमी आहे आणि काय बनवलं पुरणपोळी, आज आमटी आहे, दूध, भात, भजे, पापड आणि दिवाळ खाते भात, सुक्का भात. तुझी मम्मी सुकच खाते ना. काय इडल्या केल्या सुक्या खाते. इडली सुकी, भात सुक्का, चपाती सुकी. काय देऊ? मला सुकच आवडते का करू. जेवा या सगळे जेवायला. आज नागपंचमी आहे पण आजची नागपंचमी ही तुम्हाला व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आज नागपंचमी आहे. ज्या दिवशी मी पडलोय आणि ज्या दिवशीचा हा व्हिडिओ काढतोय आम्ही त्या दिवशी नागपंचमी. त्याच्यामुळे हा व्हिडिओ उशिरा येणार आहे. झोप रे बऱ्या. आणि इकडं नीचे पप्पा तुम्हाला दिसत नसतील. नीचे पप्पा मध्ये झोपल्यात दाखवते. नीचे पप्पा इथे झोपल्यात मध्ये बेडरूम मध्ये. मी आले होते मोबाईल द्यायला यांच्यासाठी कारण की मोबाईल नसल्यास आजकाल करमत नाही असं मनातल्या मनात हसत पण असतील आमचे. हे बघा इकडं नीचे पप्पा झोपल्यात. आणखी बी झोपत नाहीत. झोपच लागत नाही. आतापर्यंत ती सून केली जागा होती ना त्याच्यामुळे दुखत नव्हतं आतापर्यंत म्हणून हसत होतो मस्तपैकी मी. आता ती सुन्नची जी सून करायची जी इंजेक्शन होतं ना त्याचं पॉवर कमी होत चालली आता. त्याच्यामुळे हळूहळू आता हळूहळू असं मधून दुखतंय. जिकडे जखम आहे ना ती जागा दुखते. बाकी काय नाही होत पण ते असं दुखल्यामुळे झोप लागत नाही. आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आज दुपारी 4 वाजल्यापासून थोडंसं पेन चालू झालं होतं आणि दुपारी झोप पण लागली नाही व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर काही जण आले बघायला. मला माहित नव्हतं बऱ्याच जणांना तरी पण माहित पडलंच. त्याला गेलो मी मध्ये पण झोपच लागली नाही. नंतर कृष्णा येणार आहे. मग कृष्णा कशासाठी येणार आहे तर मला डॉक्टरनी काही सलाईन दिलेत चढवण्यासाठी घरी किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चढवून घ्या असं सांगितलंय. पण ते आपण घरीच चढवणार आहे कारण की कृष्णा येणार आहे. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर एका भैया पण आला. भैया पण जेवला. आम्ही सगळेजण बसून जेवलो आणि एका भैया बघा कशाची तयारी करतोय. एका नीचे पप्पा ते बघ तो कसं इंजेक्शन भरतोय बघ. मला काही इंजेक्शन देणार नाही तो. तिकडे ती सलाईन आहे त्याच्यामध्ये टाकणार. एवढ्या गोष्टीसाठी आपल्याला हॉस्पिटलला जावं लागलं असतं पण आपल्याकडे एक्सपर्ट आहे ऑलरेडी. मग जायची काय गरज. हे बघा नीच्या पप्पाला का करलाल्यात. आडवा पेशंट उभा डॉक्टर. डॉक्टर आडवा पेशंट. हा
आता ह्या अशा 2 बाटल्या अजून चढवायच्यात. आजची हे 2 झाले आणि उद्या अजून 2, सकाळी आणि रात्री. पप्पाला काय झाले माय? हाव झाले. तिनं बघा पप्पाला काय झाले की म्हणून आज दिवसभर दुःखी आहे. इकडं आता सलाईन लावले आणि हो का इकडे स्नॅप टाकणं चालू आहे. सकाळी ह्या प्रोसेसला मला वाटते 15-20 मिनिटं लागली होती. आता किती वेळ लागेल कृष्णा? एक 5 मिनिटात होते ते. मग आता 10 मिनिटांनी लावून आपल्याला. कोण आहे? इकडे सलाईन लावून झाल्यानंतर निच्या पप्पाला हो का इकडं निधी बाळासोबत तिचा मामा. फायनली सलाईन म्हणजेच जे पण औषध होतं ते चढवून झालेलं आहे आता. आणि ती सलाईनची बॉटल परत तिकडेच ठेवून दिली आहे कृष्णाने. तो बोलते आता हे पूर्ण होईपर्यंत डोस ते तिकडेच असू दे, म्हणजे येणार कोण पण मला बघायला तो बोलेल अरे हे काय घरीच चालू आहे तुमचं. आणि इकडे निधीवाळाचा आराम चालू आहे. मामाला उठवली आहे आणि मस्त आराम करताय. एवढं लागून पण आजचा दिवस बऱ्यापैकी होता. पण डॉक्टरने सांगितलंय आज तो भूल देऊन त्याच्यानंतर त्याच्यावरती टाके घातले, त्याच्यामुळे तेवढं काही दुखलं नाही. आणि आता आज संध्याकाळपासून थोडं थोडं दुखायला ते चालू होणार आहे. आणि आज संध्याकाळपासूनच मला थोडं थोडं ते पेन चालू झालेलं आहे त्याचा. तर आता उद्या बहुतेक जसा आज माझा चेहरा होता हसरा, तसा चेहरा बहुतेक उद्या राहणार नाही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार. तर बघूया उद्या कसं वाटतं ते. कारण की आज तर लागलं तर होतं जास्त, पण तरी पण मी खुश राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे BP वाढत नाही, ब्लड सर्क्युलेशन फास्ट होत नाही आणि थोडं स्टेबल राहते बॉडी, म्हणजे तेवढा ताण होत नाही. ती जी दुखापत झाली त्याला जास्त ताण होत नाही. त्याच्यामुळे मी थोडं हॅपी राहण्याचा प्रयत्न केला. तर बघूया उद्या कसं वाटतं. डॉक्टरने सांगितलं उद्या थोडंसं ताप वगैरे येईल, कारण की जखम ही थोडीशी डीप आहे. बघूया उद्याचा दिवस कसा असतो ते. आजचा दिवस तर बराच होता, पण हे एवढं लागलं ते लागायला नाही पाहिजे होतं. पण आता जे होणी आहे ती होणारच आहे, त्याला काही करू शकत नाही. आणि तर मित्रांनो भेटूया उद्या सकाळी. उद्याचा दिवस कसा असतो ते बघूया. आजचा दिवस चांगला नव्हता खरं तर. आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.